महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. पुरंदर तालुक्यात 1500 एकर जागेवर आणखी एक मोठे नवीन प्रकल्प उभारणार. नमस्कार, एबीपी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर जरूर करा. आपण पुढे पाहणार आहोत. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क हे भारतातील सर्वात मोठे आयटी पार्कपैकी एक आहे. येथे शेकडो राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्या कार्यरत असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल दरवर्षी येथे होते. परंतु वाढती गर्दी, वाहतुकीची समस्या आणि पायाभूत सुविधांचा ताण यामुळे हिंजवडी आयटी पार्कला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे नवीन आयटी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पासाठी जमीन संपादन सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार उद्योग विभागाने महसूल विभागाला पत्र लिहून दिवे, चांबळी आणि कोंडीत या गावांमधील सरकारी मालकीची जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे हिंजवडीवरील ताण कमी होणार असून स्थानिक पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा होणार आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीला भेट देऊन प्रशासनाला रस्ता रुंदीकरण आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी विलंब झाल्यास अनेक कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतर करण्याचा विचार करत असल्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे सरकारने पुरंदर आयटी पार्क प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प मूळतः एप्रिल 2025 मध्ये जाहीर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष हालचाल आता पुन्हा सुरू झाली आहे. पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी आणि कोंडीत या गावांमधील सुमारे 1500 एकर जागेवर हे पार्क उभारले जाणार आहे. औद्योगिक विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. या आयटी पार्कमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून पुरंदर परिसराचा आर्थिक व सामाजिक विकास वेगाने होणार आहे. तसेच हिंजवडी आयटी पार्कवरील वाहतुकीचा भार कमी होऊन पुण्यातील आयटी क्षेत्राला नवा श्वास मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते काही वर्षात पुरंदर हे पुण्याचे नवीन आयटी हब म्हणून ओळखले जाईल. विशेष वृत्त अमोल बनकर, पुरंदर. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. पुरंदर तालुक्यात 1500 एकर जागेवर आणखी एक मोठे नवीन प्रकल्प उभारणार. नमस्कार, एबीपी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर जरूर करा. आपण पुढे पाहणार आहोत. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क हे भारतातील सर्वात मोठे आयटी पार्कपैकी एक आहे. येथे शेकडो राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्या कार्यरत असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल दरवर्षी येथे होते. परंतु वाढती गर्दी, वाहतुकीची समस्या आणि पायाभूत सुविधांचा ताण यामुळे हिंजवडी आयटी पार्कला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे नवीन आयटी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पासाठी जमीन संपादन सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार उद्योग विभागाने महसूल विभागाला पत्र लिहून दिवे, चांबळी आणि कोंडीत या गावांमधील सरकारी मालकीची जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे हिंजवडीवरील ताण कमी होणार असून स्थानिक पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा होणार आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीला भेट देऊन प्रशासनाला रस्ता रुंदीकरण आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी विलंब झाल्यास अनेक कंपन्या महाराष्ट्राबाहेर स्थलांतर करण्याचा विचार करत असल्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे सरकारने पुरंदर आयटी पार्क प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प मूळतः एप्रिल 2025 मध्ये जाहीर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष हालचाल आता पुन्हा सुरू झाली आहे. पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी आणि कोंडीत या गावांमधील सुमारे 1500 एकर जागेवर हे पार्क उभारले जाणार आहे.
औद्योगिक विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे। या आयटी पार्कमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून पुरंदर परिसराचा आर्थिक व सामाजिक विकास वेगाने होणार आहे। तसेच हिंजवडी आयटी पार्कवरील वाहतुकीचा भार कमी होऊन पुण्यातील आयटी क्षेत्राला नवा श्वास मिळणार आहे। तज्ज्ञांच्या मते काही वर्षात पुरंदर हे पुण्याचे नवीन आयटी हब म्हणून ओळखले जाईल। विशेष वृत्त अमोल बनकर, पुरंदर।